सिंहचम जातककथा। एकदा बोधिसत्व एका गावात शेतकरी होऊन राहत असे। त्यावेळी एक फेरीवाला एका गाढवावर आपले सामान ठेवून दारोदारी त्या सामानाची विक्री करून आपला निर्वाह करीत असे। गाढवाला चारा वगैरे देण्यासाठी पैसे खर्च होऊ नयेत म्हणून त्याने एक युक्ती योजली होती। कोठून तरी एक सिंहाचे चामडे पैदा करून त्याने तो आपल्या गाढवाला आच्छादित असे आणि लोकांच्या शेतातून सोडून देत असे। गाढव यथेच्छ खाऊन परत आपल्या धन्याजवळ येत असे। हा प्रकार पुष्कळ दिवस चालला होता। एके दिवशी तो फेरीवाला त्या गाढवाला घेऊन बोधिसत्व राहत होता त्या गांवी आला। गामवाच्या वेशीजवळ गाढवावरील सामान उतरून घेऊन सिंहाच्या चामड्याने झाकून त्याने एका जवळच्या शेतात सोडून दिले आणि तो आपल्या जेवणाच्या तयारीस लागला। इकडे त्या शेताचा राखणदार सिंह आला असे वाटून घाबरून गेला आणि धावत जाऊन इतर शेतकऱ्यांना त्याने ही खबर दिली। तेव्हा बोधिसत्व म्हणाला, आपण शेतात जाऊन सिंह कसा असतो ते तरी पाहू। घाबरण्याचे काही कारण नाही। दूर अंतरावरून वादे शंख वगैरे वाजवल्यावर तो पळून जाईल। कदाचित आपल्यावर चाल करून आलाच तर आपण दांडक्यांनी त्याला बडवून काढू। बोधिसत्वाला पुढारी करून सर्व गामवकरी त्या शेताजवळ गेले आणि वादे वाजवून त्यांनी एक घोष केला व मोठमोठ्याने आरोळ्या ठोकल्या। तो गाढव हा घोष ऐकून फार घाबरला आणि जाती स्वभावाला अनुसरून ओरडू लागला। तेव्हा बोधिसत्व जमलेल्या लोकांना म्हणाला, अहो, ही सिंहाची किंवा व्याघ्राची आरोळी नव्हे, सिंहाच्या कातड्याखाली हा हलकट गाढव ओरडत आहे। तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे ते कातडे काढून घेतले व त्याला बेदम मार दिला। तो मरणोन्मुख होऊन तेथेच पडला। पुष्कळ वेळपर्यंत गाढवाची वाट पाहून त्याचा मालक त्याच्या शोधार्थ गेला। तेव्हा त्याला हा गाढव मरण्याच्या वाटेला लागलेला आढळला। ही त्याची दशा पाहून फेरीवाला म्हणाला, बा गाढवा, या सिंहाच्या चामड्याखाली पुष्कळ दिवस तू लोकांची शेते खाल्ली असतीस, परंतु एका ओरडण्याने तू हे आपणावर मरण ओढवून घेतलेस। फेरीवाल्याचे हे भाषण संपते तो गाढवाने प्राण सोडला। शिलान्यासन जातककथा। काश्यप बुद्धाच्या वेळी एक श्रद्धावान उपासक वाराणसीत राहत होता। तो काही कामानिमित्त जहाजातून परदेशी जाण्यास निघाला। त्याच जहाजातून एक न्हावीही प्रवासास जाणार होता। त्याची बायको या उपासकाला म्हणाली, महाराज, माझा पती आपल्या जहाजातून जात आहे, त्याची आपण वाटेत काळजी घ्या। उपासकाने आपणाकडून होईल तेवढी मदत करीन असे वचन दिले आणि ते दोघे जहाजावर चढले। 7 दिवस जहाज चांगले चालले होते, परंतु 8व्या दिवशी भयंकर तुफान होऊन त्याचे तुकडे झाले। उपासक आणि न्हावी एका फळ्याच्या आश्रयाने तरंगत जाऊन एका लहानशा बेटाच्या किनाऱ्यावर पडले। त्या बेटावर फारशी फळफळावळे नव्हती, तथापि उपासकाने जी काही कंदमुळे आणि फळे मिळण्यासारखी होती ती खाऊन आपली उपजीविका चालविली, पण न्हाव्याला असले नीरस जेवण आवडेना। तो पक्षाला मारून खाऊ लागला। पक्षाचे मांस आगीवर भाजून पाहिल्याने ते खाण्याविषयी तो उपासकाला आग्रह करीत असे, परंतु उपासकाने ते कधीही खाल्ले नाही। आपणाला जे काही मिळाले आहे तेवढे पुरे आहे असे म्हणून पक्षाचे मांस खाणे तो नाकारीत असे। त्याची अचल श्रद्धा पाहून त्या बेटावर राहणाऱ्या एका नागराजाला त्याची दया आली आणि तो त्याला म्हणाला, हे उपासका, तुझ्यासाठी मी होडी बनवतो, त्यात बसून तुला ज्या स्थळी जावयाचे असेल त्या स्थळी जा। उपासकाने नागराजाचे फार आभार मानले आणि त्याने निर्माण केलेल्या होडीत बसून तो न्हाव्याला म्हणाला, बाबा रे, तुला जर माझ्याबरोबर यावयाचे असेल तर चल लवकर ये। तेव्हा नागराजा म्हणाला, या न्हाव्याला या होडीत घेता येत नाही, तो मोठा दुष्ट आहे, त्याच्यासाठी ही होडी मी निर्माण केली नाही। उपासक म्हणाला, तो जरी पापकर्मी आहे तरी तो माझ्याबरोबर आलेला आहे आणि मी जे काही पुण्य केले असेल त्याचा वाटा मी त्याला देत आहे। न्हावी म्हणाला, या तुझ्या देगणीचे मी अभिनंदन करतो,
आजपर्यंत पुण्याचा मार्ग मी स्वीकारला नाही, परंतु तुझी संगती हेच काय ते पुण्य माझ्या पदरी आहे आणि तुझ्या पुण्याचा वाटेकरी करून तू मला फार नी केले आहेस. नागराजाने त्या न्हाव्यालाही त्या होडीत येऊ दिले. तेव्हा समुद्राचे रक्षण करणाऱ्या देवतेने होडी चालवण्याचे काम आपल्या हाती घेतले. त्या बेटावर सापडणारी अमोलिक रत्ने उपासकाने आपल्या बरोबर आणली. त्या दोघांना सुरक्षितपणे वाराणसीला आणून सोडल्यावर देवता म्हणाली, श्रद्धा, शील, त्याग इत्यादी गुणांचे हे फळ पहा. या उपासकाच्या अंगी हे गुण असल्यामुळे नागराजा स्वतः होडी होऊन त्याला घेऊन येथवर आला. मनुष्याने अशा सत्पुरुषाचाच सहवास करावा. या न्हाव्याने जर या उपासकाची कास धरली नसती तर समुद्रांतच त्याचा नाश झाला असता, असे बोलून ती देवता आणि नागराजा तेथून निघून स्वस्थळी गेली. उपासकाने आपण आणलेल्या धनाचे 2 विभाग करून त्यातील एक न्हाव्याला दिला. साधूच्या संगतीपासून मिळालेला लाभ न्हाव्याला आजन्म पुरला. भवतु सब मंगल. साधू साधू साधू.